एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसटीच्या एनसीएमसी कार्डची सध्या मोठ्या प्रमाणावर नोंदणी होताना दिसत आहे. सध्या सुमारे 1 कोटीपेक्षा अधिक प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे आणि त्यापैकी सुमारे 64 लाख कार्ड सक्रिय झाले आहेत. आणि विशेष म्हणजे 15 ऑगस्ट पासून सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू होणार आहे. एनसीएमसी कार्ड नेमकं काय आहे, हे कोणासाठी बंधनकारक असणार आहे, हे कार्ड नेमकं कशा प्रकारे काढायचं आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संदेश. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाने प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एनसीएमसी कार्ड सुरू केले आहे. ह्या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. एसटी महामंडळाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार 12 ऑगस्ट 2026 पर्यंत राज्यात तब्बल 1,01,93,838 प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यापैकी तब्बल 64,91,065 कार्डे सक्रिय झाली आहेत. म्हणजेच डिजिटल पद्धतीने एसटीचा प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. एनसीएमसी कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना ह्या एनसीएमसी कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी अजूनही एनसीएमसी कार्ड काढले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर हे कार्ड काढावे, अन्यथा त्यांना प्रवासामध्ये अडथळा येऊ शकतो किंवा तिकिटाचे पूर्ण पैसे भरावे लागू शकतात. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू होणार आहे. ह्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही नोंदणी केंद्रावरती जाण्याची गरज पडणार नाही, तर एसटीचा अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे एनसीएमसी कार्ड नोंदणी करणार आहेत. शाळेत येणाऱ्या अधिकृत प्रतिनिधीकडूनच विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी करावी असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अधिकृत एसटी आगार, बस स्थानक तसेच अधिकृत एजंट नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार आहे. याच माध्यमातून कार्ड रिचार्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे कार्ड घेताना आणि रिचार्ज करताना अधिकृत केंद्र किंवा अधिकृत एजंटच वापरणे महत्त्वाचे आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे की एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. प्रवाशांचा एनसीएमसी स्मार्ट कार्डला मिळणारा प्रतिसाद हा डिजिटल परिवर्तनावरील त्यांचा विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचवणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे महामंडळाचे उद्दिष्ट आहे. जर तुम्ही महिला, ज्येष्ठ नागरिक किंवा अमृत ज्येष्ठ नागरिक असाल किंवा विद्यार्थी असाल तर एनसीएमसी कार्ड संदर्भातील ही पुढील टप्पे महत्त्वाचे आहेत. दिनांक 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य होणार आहे. म्हणजे तुम्हाला एसटी प्रवासामध्ये तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असणे हे बंधनकारक असणार आहे. जर हे कार्ड नसल्यास तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे भरावे लागू शकतात. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शाळेमध्ये एनसीएमसी कार्डची नोंदणी सुरू होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये येणाऱ्या अधिकृत प्रतिनिधीमार्फतच त्यांचं एनसीएमसी कार्ड काढायचं आहे. तर मित्रांनो, एनसीएमसी कार्ड संदर्भातील ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.